नमस्कार मित्रांनो, आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा बातम्या. परतूर येथे कापूस विक्रीसाठी लागल्या लांबच लांब रांगा. शेतकऱ्यांनी विकला 23,383 क्विंटलपर्यंतचा कापूस. त्यानंतर पुढील बातमी आहे, पांढऱ्या सोन्यावर निसर्गाचा कोप. दुसरीकडे भावही मिळेना. त्याचबरोबर कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळी आणि लाल्या रोगाने शेतकरी सापडला दुहेरी संकटात. कापूस खरेदीत मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यामध्ये अव्वल. मागील 18 दिवसांमध्ये झाली 87,000 कापसाची खरेदी. इतर तालुक्यातूनही वाढली कापसाची आवक. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालालाही भाव नाही. तूर पिकाला चांगला बाजारभाव, पण त्यावरही मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव. खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी अडचणीत. दुसरीकडे शेतमालालाही मिळतोय अल्प बाजारभाव. आता पाहिजे तेवढी खोल खोदा विहीर. आर्थिक मर्यादा वाढली. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. त्यानंतर नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यामध्ये जवळपास 29,000 शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई. 41 कोटीचे झाले वितरण. रेशन कार्ड ऑनलाईनला शासनाच्या सर्व्हरची खीळ, त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण. तर हे होते मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक महत्त्वाच्या अशा बातम्या. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.